नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आज आहे 10 एप्रिल. आज आहे स्वामी प्रकट दिन. तर स्वामी प्रकट दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत, त्यासोबतच तुमच्या ज्या काही संकट अडचणी असतील तर त्याही कमी करत, ही मी स्वामींना प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज दिवसभरामध्ये केव्हाही आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करा. तर ही वस्तू अर्पण केल्याने आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही, घराची आणि तुमच्या मुलांची, त्यासोबतच तुमच्या पतीची आणि तुमचीही प्रगती होईल. त्यासोबतच घरातील ज्या काही अडचणी असतील, संकट असतील, दरिद्री असेल तर तीही संपेल आणि स्वामींची कृपा आपल्यावर राहील. तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचेच एक रूप आहे. तर स्वामी महाराज अक्कलकोटला राहत होते. तर या जीवनकाळामध्ये अनेक चमत्कार केले आणि त्यांचे भक्त आजही हे चमत्कार अनुभवत आहेत आणि त्यामुळे आपल्याला स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी ही उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे. तर साक्षात दत्त निवास असणारा पवित्र वृक्ष औदुंबराला मानलं जातं. तर 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्ष, त्याखाली दत्त महाराजांनी साधना केली. तसेच त्याला कल्पवृक्ष असेही म्हटले जाते. तसेच साक्षात विष्णूंनी या झाडाला आशीर्वाद दिला आहे की या झाडाला सदैव फळं येतील. तसेच या झाडाच्या भक्तीने, पूजनाने सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. तसेच या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्त होईल. तसेच इच्छित फळही प्राप्त होईल. त्यासोबतच या औदुंबराच्या झाडाखाली एका ब्राह्मणाला जेवू घातलं तर 1000 ब्राह्मणांना जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. औदुंबराच्या झाडाखाली बसून निर्मळ मनाने जप केला तर अनंत कोटीने त्याची फळंही आपल्याला मिळतात. तसेच औदुंबराच्या झाडाचे मंद गतीने जर आपण प्रदक्षिणा केल्या तर त्याचे खूप पुण्य मिळत असते. तर या झाडाच्या 1,00,000 प्रदक्षिणा केल्या तर कुष्ठरोगासारखे रोगही बरे होतात. तसेच या झाडाखाली बसून जप केल्याने आपल्याला अध्यात्माची प्राप्ती होते व या जप केल्याचे आपल्याला अनंत पटीने फळही मिळते. तर या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केले तर भगीरथी नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. तर या झाडाची सेवा केल्याने आपल्याला सर्व गोष्टी प्राप्त होतात. धन, धान्य, सुख प्राप्ती, समृद्धी, इतकं महत्त्व आहे या झाडाचे. ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप समस्या आहे तर त्यांनी नक्कीच हे उपाय करावे. तर या उपायासाठी आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमच कच्चं दूध घ्यायचं आहे आणि तसेच 1 चमच गंगाजल टाकायचं आहे. त्यानंतर चिमूटभर काळे तीळ टाका आणि लाल चंदन किंवा कुंकू टाका आणि चिमूटभर अक्षताही त्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर हळद टाकून थोड्याशा अक्षता, आपल्याला चिमूटभर अक्षता हळद टाकून त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहे आणि 1 पिवळं फुलही घ्यायचं आहे. मग ते कोणतंही फुल असो, 1 पिवळं फुल घ्यायचं आहे. त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा एक आपल्याला दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातींची 1 वात करून त्यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. त्यानंतर प्रथम आपल्याला तिथे गेल्यानंतर त्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा खाली ठेवण्याच्या आधी त्या दिव्याखाली आपल्याला फुलांच्या पाकळ्या किंवा थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर जे तांब्यामध्ये आपण पाणी नेलं आहे तर ते पाणी आपल्याला झाडाला गोलाकार पद्धतीने अर्पण करायचं आहे. त्यानंतर ज्या आपण पिवळ्या करून अक्षता नेलेल्या आहे तर त्या आपल्याला झाडाच्या खोडाला अर्पण करायचे आहे आणि झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे. तर 7, 5 किंवा 11 प्रदक्षिणा घालू शकता आणि या प्रदक्षिणा घालताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जपही करायचा आहे. त्यानंतर झाडाखाली बसून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तर या काळामध्ये आपण जर ही सेवा केली तर तुम्हाला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होईल. म्हणजेच आज स्वामी प्रकट दिन आहे, त्यामुळे तुम्ही आजच्या दिवसामध्ये जर ही सेवा केली तर तुम्हाला साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि धन संपत्ती कधीही तुम्हाला कमी पडणार नाही. तसेच शुक्रग्रह ही तुमचा मजबूत होईल. तर अवश्य तुम्ही आजचा दिवस खूप शुभ दिवस आहे. तर या स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही नक्कीच हे उपाय करून बघा. नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या, ज्या काही अडचणी असतील तर त्या कमी होतील आणि तुमचे इच्छाही पूर्ण होतील. तर अवश्य तुम्ही आजच्या दिवशी हा उपाय करून
बघा, संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता. तर अवश्य हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.